अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की गरिबी जाण्यापूर्वी आणि श्रीमंती येण्यापूर्वी कोणते शुभ संकेत मिळतात। जेव्हा दारिद्र्य जाणार असेल ना आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी आहेत ना हे 6 शुभ संकेत मिळतील। जेव्हा नशिबाच्या पुस्तकामध्ये अफाट संपत्ती लिहिलेली असते ना तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो। असं म्हटलं जातं ना की नशिबामध्ये जे लिहिलं आहे ना ते मिळाल्याशिवाय राहत नाही, परंतु ते संकेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे। असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळत असतात ज्यांच्या भाग्यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे। तर मग आता त्या शुभ संकेताविषयी आपण जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचा पाऊस पाडणार आहेत। श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते, प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीचा अंबर हवा असतं, परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते ना तेव्हा हे शक्य होतं। जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद, समृद्धी, अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ लागते। या संकेतामधून हे स्पष्ट होतं की माता लक्ष्मी आलेली आहे आणि लवकरच त्यांच्या घरामध्ये पैसा येणार आहे। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं नशीब बदलणार असतं, त्याचं नशीब चमकणार असतं, तेव्हा आपल्या शास्त्र वचनामध्ये नमूद केलेले काही विशेष संकेत मिळू शकतात। जर आपण हे संकेत ओळखले ना तर आपला यशाचा मार्ग सुलभ होईल। वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असे काही संकेत नमूद केलेले आहेत जे असं दर्शवतो की लवकरच आपल्या आयुष्यामध्ये अफाट संपत्ती आणि सुख आहे ना, समृद्धी येत आहे। पण त्या अगोदर जर देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद नेहमी तुमच्या बरोबर राहावे असं वाटत असतील ना तर आयुष्यामध्ये ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायचं कधी विसरत जाऊ नका। ब्रह्ममुहूर्तावर उपासना आहे ना ती नक्कीच तुमची व्हायला हवी। कधीकधी असं घडतं की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात। सहसा आपण त्या वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो, पण हे सत्य आहे ना की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे। याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती येणार आहे, देवाच्या कृपाने मिळणार आहे, अचानक धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे। म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभारच मानायला हवे ना। पण जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्या पिवळ्या कपड्यांमध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका। हा संकेत आहे ना, हा संकेत देखील धनलाभाची वेळ जवळ आलेली आहे, या वस्तुस्थितीचं प्रतीक आहे। पण आपण कधी काय करतो बरं, एखादी पहाटे अशी स्त्री दिसली ना, बघा ते भूतप्रेत आहे असं आपण समजतो। आपण वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये आणतो। म्हणजे विशेषतः गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती खूप शुभ मानली जाते। हे संकेत आहेत ना देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहेत आणि हे दर्शवतात की सुख आणि समृद्धी, अफाट संपत्ती आपल्या जीवनामध्ये प्रवेश करणार आहे। जर तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गामध्ये मुंगूस जर आलं ना तर घाबरून जाऊ नका। हे एक वाईट संकेत नसून चांगली संपत्ती मिळवण्याचे संकेत आहेत। शास्त्रवचनानुसार मुंगसानं मार्ग कापणं आहे ना हे संपत्ती मिळण्याचं प्रतीक मानलं जातं। याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे।
म्हणूनच अशा संकेतांकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली ना, तर ती अगदी शुभ संकेत मानली जाते. याचा थेट अर्थ असा होतो, असा संकेत आहे की आपल्या नशिबातच संपत्तीचं आगमन होत आहे. म्हणजे गायीला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातल्या मनामध्ये माता लक्ष्मीचं स्मरण करा. असं केल्यानं संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात. आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल बोलूया. जर एखाद्या व्यक्तीनं स्वप्नात कोरळ, मोती, हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरामध्ये कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे. हे स्वप्न आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्तीचे भंडार येण्याचे असल्याचे संकेत देतं. तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानलं जातं. हे स्वप्न आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये लवकरच अफाट संपत्ती येणार आहे. हे वास्तुस्थितीचं प्रतीक आहे. हे संकेत आहेत ना, हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करावी. जर आपल्याला स्वप्नात असं दिसलं की ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे आणि कुठूनही पैसे मिळत आहेत, तर आपण समजावं की माता लक्ष्मी लवकरच आपल्या घरी येणार आहे आणि ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल. जर तुम्ही सकाळी उठलात आणि सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळालं तर हे देखील चांगले शुभ संकेत आहेत. जर आपल्या सकाळी घरातून काही कामातून बाहेर पडत असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गानं आपण नवीन वर वधू पाहिले तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहेत. हे संकेत आहेत ना, आपल्या चांगल्या दिवसाबद्दल सांगतात. कधीकधी असं सुद्धा घडतं की अचानक कोणा पक्षानं आपल्यावर बीट केली तर त्या क्षणी आपण रागावतो किंवा त्याला वाईट शगुन मानतो. परंतु आपणास माहीत आहे का, ही घटना आहे ना, खरोखरच अतिशय शुभ संकेत मानली जाते. म्हणजे शास्त्रानुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपली चांगला वेळ सुरू होणार आहे. हा संकेत आहे ना, आपले चांगले भाग्य वाढवणार आहे आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा बरसणार आहे. हे वस्तुस्थितीचं प्रतीकच आहे ना. म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानायला हवे. जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेमध्ये दिसलं तर त्यास वाईट शगुन मानू नका. शास्त्रवचनानुसार प्रवासादरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप आहे ना, हे संकेत आहेत की आपल्या जीवनातील आर्थिक संकट दूर होणार आहेत. याचा अर्थ असा होतो की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आहेत ना, ते तुमच्यावर आहेत. असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंताग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा. संपत्ती आणि सुख आहे ना, समृद्धीच्या आगमनाचे हे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहेत. म्हणजे आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशामध्ये तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा करावी. असा विश्वास आहे ना की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखाद्याच्या इच्छेबद्दल मागणी केली तर 30 दिवसांच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते. म्हणजे कासवाचं स्वप्न पाहणं हे देखील अतिशय शुभ संकेत आहेत. कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या स्वप्नामध्ये एक कासव दिसलं तर आपण मानावे, हे भगवान विष्णू तुमच्यावर खुश झालेले आहेत आणि सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच येणार आहे. कधीकधी आपल्या जीवनामध्ये
काही अनोख्या घटना घडतात, ज्या आपण सामान्य डोळ्यांनी पाहतो. परंतु आपणास माहीत आहे का की या घटनांमध्ये काहीतरी गुप्त संकेत लपलेले असतात, ज्यामध्ये आपण आपल्या चांगल्या काळाचा आभास असतो. जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघतात ना, वाटेत कुठेतरी मोर पाहिला, तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हा संकेत आहे ना, आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे. हे वस्तुस्थितीचं प्रतीक आहे. म्हणून अशा वस्तुस्थितीचे आभार मानून सकारात्मक विचारसरणीसह पुढे जात राहा. या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ आला आणि सोंड वर करून उभा राहिला, तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा, कारण हा अतिशय शुभ संकेत आहे. हत्तीनं अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळं हे दिसून येतं की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबामध्ये आनंद, सुख आणि समृद्धी वाढत आहे. असे संकेत प्राप्त झाल्यावर आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना. हे आपल्या मेहनतीचं फळ आहे ना, आणि चांगली कृत्य आहे, जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील. जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेमध्ये सोनेरी साप दिसला, तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत. हे संकेत आहेत ना की आपले भाग्य आता मजबूत होईल. जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड किंवा कुत्रा किंवा साप दिसलं, तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत. हे संकेत आहेत ना. त्याचवेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल, तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. म्हणजे सभोवतालच्या सामान्य घटना देखील आहेत ना, आपला चांगला काळ सूचित करतात. परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. जर एखादं झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झालं असेल, तर त्या हलक्यात घेऊ नका. हे एक अतिशय शुभ संकेत मानले जातात. याचा अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येणार आहे. हे संकेत आहेत ना, आपली मेहनत आणि आपल्या चांगल्या कर्माची आता फळं देत आहेत. या वास्तुस्थितीचं प्रतीक आहे. या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये पाण्याने भरलेले भांडं पाहिलं असेल ना, तर ते देखील शुभ मानलं जातं. हे या गोष्टीचे संकेत आहेत की आपले कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनामध्ये समृद्धी येत आहे. असे संकेत मिळाल्यावर देवाचं नाव घ्या आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा. जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ येऊन हंबरत असेल, तर ते देखील एक अतिशय शुभ संकेत मानले जातात. हे आपल्या घरामध्ये आहे ना, आनंद, सुख आणि समृद्धी आहे ना, हे दार ठोठावत आहे. या वस्तुस्थितीचं हे प्रतीक आहे. अशा वेळी गाईला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचं स्मरण करा. गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आहे ना, आपल्या कुटुंबावर राहील. असे शुभ संकेत मिळवल्यावर मनामध्ये समाधानाची आणि कृतज्ञतेची भावना ठेवा. जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो, तेव्हा बऱ्याच वेळा असं घडतं की अचानक लक्षात येतं की आपण काहीतरी विसरलेलो आहोत. सहसा आपण त्याच वाईट शगुन मानतो आणि मनात चिंता करतो. परंतु हे सत्य आहे की हे वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जातात. याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्या दुर्घटनेपासून वाचवलेलं आहे. म्हणूनच अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार मानून भक्तीनं आपला प्रवास सुरू ठेवा. जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर नाणे पडलेले दिसलं, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत आहेत ना की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशाची परतफेड मिळणार आहे. या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये आणि पैशाच्या नफ्यामध्ये सुधारणा देखील सूचित करतं. म्हणजे नाणे उचलून ते जपून आपल्या खिशामध्ये ठेवा.
जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडलं तर ते देखील शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अशा वेळी देवाचं नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा. जेव्हा जेव्हा आपल्याला असं दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. हा आपल्या जीवनाचा आनंद आणि समृद्धीचा संकेत आहे. म्हणजे जेव्हा कधी आपल्या नोकरीच्या मुलाखतीसाठी बघा जाताना आपली नजर गायीवर किंवा नारळावर पडली ना तर ते हलक्यात घेऊ नका. हे एक अतिशय शुभ संकेत आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल, आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. अशा वेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. जर एखाद्या दिवशी अचानक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये आनंदच येणार आहे. म्हणजे फुलपाखराचं दिसणं आपल्या जीवनामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. सकाळी उठताच जर आपली नजर दुधाने किंवा दहीने भरलेल्या भांड्यावर पडली तर ते अगदी शुभ मानलं जातं. याचा अर्थ असा आहे की आपल्या दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगळमय होणार आहे. हे संकेत आहेत ना काहीतरी चांगलं आणि शुभ आहेत, या वास्तुस्थितीचं प्रतीक आहेत. म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा. जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटांचा आवाज ऐकू आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे आवाज आहेत ना देवाच्या कृपेचे लक्षण आहेत आणि आपला दिवस शुभ होईल असा विचार करून दिवस चांगल्या विचारांनी सुरू करा. जर एखाद्या व्यक्तीनं सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधित या बाबींमध्ये यशाचे प्रतीक देखील मानलं जातं. हे संकेत दर्शवतं की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि पैशाच्या फायद्यासाठी संधी मिळतील. आता राहिली गोष्ट की हे जेवढे आपण संकेत पाहिले ना की हे संकेत याच्याकडं लक्ष द्यायचं की दुर्लक्ष करायचं हे तुमच्या मनावर आहे. पण आपलं काम करणं सोडायचं नाही. कारण हे संकेत आहेत ना हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपलं मुख्य काम काय आहे बरं? दोन वेळची उपासना करतं, समर्थांच्या विचारांमध्ये राहणं, कर्मांवर लक्ष देणं. म्हणजे काय बघा, कधी कधी होतं असं की आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा येतो पण त्या पैशानं मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण होत नाही. मग तुम्ही विचार करा, जर त्या पैशानं आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होत नसेल, समाधान निर्माण होत नसेल, मग त्या पैशाचा काही फायदा आहे का? म्हणून पैसा चांगल्या मार्गाने कमवा. चांगल्या मार्गाने आलेला पैसा आहे ना तो मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो. म्हणून समर्थ विचारांमध्ये राहा, तुमच्या जीवनाचं भलंच होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.